Welcome to AV number 5. We come up to it was a very clear sensation. त्या ज्या भावना होत्या त्या अतिशय सुस्पष्ट अशा पद्धतीने होत्या. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. आणि खाली त्या ठिकाणी जो एक नजारा होता तो अतिशय सुंदर असा भाग आम्ही बघत होतो. ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक लाईक अ गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. त्या सगळ्या ज्या पर्वतरांगा होत्या, ते जे शिखर होते ते अतिशय देवदेवतांचं त्या ठिकाणी भूमी आहे की काय असं मला वाटत होतं खाली खाली बघितल्यानंतर. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि खालचे ते जे मैदानी भाग होते एक प्रकारे ते त्या ठिकाणी छोटे छोटे नकाशाचे तुकडे त्या ठिकाणी पडले इतके काय असा एक भास त्या ठिकाणी आम्हाला होत होता. 29,000 फुटावर 29,029 फूट इतक्या उंचावर त्या ठिकाणी आम्ही होतो. आणि एक सर्वोच्च शिखर जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलं होतं. 2 or 3 पीपल कुड स्टँड देअर ऑन द रूफ ऑफ द वर्ल्ड इफ यू कट आईस. आणि 2 ते 3 लोक एका वेळा त्या ठिकाणी तिथे उभं राहू शकतात. ऑफ द वर्ल्ड इफ यू कट राईस 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि 20 ते 30 20 or 30 फूट बिलो द टॉप त्या 20 ते 30 फूट खाली त्या टॉपच्या जवळ देर वॉज इनफ फ्लॅट स्क्वेअर फॉर 2 people टू स्लीप. दोन असे भाग होते की त्या ठिकाणी 2 लोक झोपू शकतील या अंतराने. यू कुड पिच 1 टेंट डेअर. एक छोटासा टेंट जो आहे, तंबू जो आहे त्या ठिकाणी आपण उभारू शकत होतो. द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टीप ऑन द अदर. तर एका साईडला ते जे शिखर आहे ते अतिशय फ्लॅट होतं आणि दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी एक उतरंड जे आहे, स्टीपनेस जो आहे तो त्या ठिकाणी होता. देर इज स्नो ऑन द नॉर्थन साईड, रॉक्स ऑन द साऊथ. त्या ठिकाणी जी नॉर्थ साईड आहे, जी उत्तर बाजू आहे, त्या उत्तर बाजूकडे त्या ठिकाणी बर्फ जो आहे तो दिसत होता. रॉक ऑन द साऊथ, दक्षिणेकडे त्या ठिकाणी काही खडक जे आहेत ते दिसत होते. अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. आणि पश्चिमेकडे त्या ठिकाणी साऊथ अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. आणि पश्चिमेकडे काही बर्फाने आच्छादलेले खडक पण दिसत होते. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 मिनिट्स. 15 मिनटं आम्ही त्या ठिकाणी त्या उंच अशा त्या भूभागावर उभे होतो. वी वर लकी दॅट देर वॉज नो गेल. गेल मीन्स स्ट्रॉंग विंड. आणि अतिशय आम्ही नशीबवान होतो की त्यावेळेला जो वारा आहे, प्रचंड घोंघणारा वारा नव्हता. इट कुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि नशीब चांगलं की त्या ठिकाणी वारा नसल्याकारणाने आम्ही 15 मिनटं का होईना आम्ही त्या उंच भूभागावर त्या ठिकाणी राहिलो. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि आता पुढचा विचार डोक्यामध्ये आता असा होता की कशा पद्धतीने आता आपण सुरक्षितपणे खाली उतरू. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. आणि उतरताना त्या ठिकाणी आता जी खालची दिशा आहे, ऑन द डिसेंट मीन्स कमिंग डाऊन. डिसेंट मीन्स कमिंग डाऊन. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट. आणि उतरताना त्या ठिकाणी खाली उतरताना त्या शिखरावरनं आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. मी हिलरीच्या मागोमाग त्या ठिकाणी येत होतो. आय वॉज फॉलोईंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली. त्याच्या मागोमाग मी होतो आणि रोप जो आहे, दोरखंड जो आहे तो अतिशय घट्टपणाने त्या ठिकाणी आम्ही बांधून ठेवलेला होता. माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. आणि एक निश्चय होता मनामध्ये, एक ठरवून घेतलेलं होतं की अतिशय सुरक्षित पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी खाली उतरायचं होतं. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. आणि तुम्हाला सांगावं असं वाटतं या ठिकाणी जेवढं आपण म्हणतो तेवढं सोपं काम नसतं. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. जेवढं चढणं जेवढं सोपं आहे तेवढं उतरणं कठीण आहे. द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. म्हणजे चढण्यापेक्षा उतरणं हे कठीण असतं. इफ यू स्लिप डाऊन, जर चुकून त्या ठिकाणी आपण घसरलो, यू वुड गो इन टू कॅंगशुंग ग्लेसियर. आणि जर आपण घसरलो तर त्या ठिकाणी ग्लेसियरचा अर्थ होतो हिमनद्या. अँड देर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. आणि जर घसरलो तर त्या ठिकाणी हिमनदीमध्ये आपण कोसळणार. आणि इतकं भयानक अशी ती परिस्थिती असते की आपल्याला कळणार नाही की आपण म्हणजे आपला कपाळमोक्ष जो आहे, आपला मृत्यू जो आहे केव्हा येईल याचा काही भरोसाच नसतो. शेवटी हे सगळं करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रकारची मनाची भूमिका, मनोबल जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आत्मबल महत्त्वाचं आहे, अदम्य इच्छाशक्ती आहे. आणि या सगळ्या इच्छेच्या बळावर त्या ठिकाणी त्यांनी ही मोहीम यशस्वीपणाने पूर्ण केली होती. मोर कॉशन निडेड. आणि जास्तीत जास्त काळजी घेणं ही त्यावेळेला आवश्यक होतं. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन. आणि ते म्हणतायत की अगदी खरं आहे हे की
चढायला जेवढा वेळ लागला तेवढं उतरण्यासाठी लागला नाही. तो उतरण्याचा वेळ जो आहे तो त्या मानाने कमी होता. बट यू नीडेड मोर हुशियार. पण आपण त्या ठिकाणी हुशियार म्हणजेच त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं होतं. वेन आय रीच कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव बीन स्पेड अँड ॲक्सिडेंट. जेव्हा आम्ही कॅम्प 9पर्यंत आलो त्यावेळेला पहिला विचार डोक्यामध्ये आला की देवाचे आभार होतो की कुठेही आम्हाला अपघात झाला नव्हता. अँड इफ अप टू नाऊ देर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स आय होप देर विल बी नन इन फ्युचर. आणि आत्तापर्यंत कुठला अपघात घडला नव्हता म्हणजे निश्चितच त्या ठिकाणी भविष्यामध्ये पण कोणताही अनुचित घटना घडणार नाही अशी खात्री आम्हाला होती. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. मी खरंच देवाला खूप प्रार्थना करायचो आणि त्यावेळेला त्या देवानेच आम्हाला त्या ठिकाणी सांभाळलं होतं, वाचवलं होतं. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. आणि शेवटी कॅम्प 9ला आम्ही पोहोचलो. त्या ठिकाणी आमची बोलण्याची काही मनस्थितीच नव्हती दोघांचीही. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. आम्ही एकमेकांच्या गोष्टी ज्या करायच्या होत्या आम्हाला त्या आम्ही पूर्ण करत होतो. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन हावर. अर्धा तास त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी थांबून होतो. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर. आम्ही त्या ठिकाणी वी बॉइल्ड सम स्नो. काही बर्फाला आम्ही त्या ठिकाणी वितळवलं, त्याला बॉईल केलं टू मेक लेमन वॉटर. त्या ठिकाणी निंबू पाणी करावं यासाठी. अँड ड्रँक इट. आणि ते पिलो पण. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स. आणि जेव्हा आम्ही त्या ठिकाणी कॅम्प 9 सोडला वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स. फक्त आमच्या झोपण्याच्या बॅग्स आम्ही घेतल्या होत्या. अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. आणि बाकीचं सर्व त्या ठिकाणी त्या तंबूमध्ये आम्ही सोडलं होतं. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 where we spent the night was an easier job. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 9पासून तर 8पर्यंत पोहोचण्यासाठी वेर वी स्पेंड द नाईट वॉज अन इझियर जॉब. तो काम अतिशय सोपं होतं. जस्ट अबाव कॅम्प 8 वेअर द अदर्स कुड सी एस. आणि 8 कॅम्पपासून बाकीचे लोक आम्हाला बघू शकत होते. आय रेज माय आर्म विथ माय थंब अप. आणि कॅम्प 8ला आल्यानंतर मी माझे हात उंचावले आणि माझा तो डावा अंगठा जो आहे तो मी त्यांना दाखवला. नॉईस या ठिकाणी आलं आहे CWF इथे जो आला आहे माय आर्म विथ माय थंब अप CWF मीन्स इथे दोन नावं आलेली त्या ठिकाणी जी माउंटेनियर्स आहे. CWF जो आहे तो आहे कुथबर्ट विल्फ्रीड फ्रान्सिस नॉयस नावाचा जी त्या ठिकाणी चढाई करणारे साहसवीर आहेत त्यांचे नाव आलं आहे नॉयस नावाचा. विथ माय थंब अप नॉयस अँड WG. आता हा WG कोण आहे तर वॉलेस जॉर्ज लोवे. हा इथे नाव आलं आहे बघा लोवे लॉयस अँड नॉयस सॉस. आता हे दोघे नॉयस आणि लोवे त्यांचे हे शॉर्ट फॉर्म आलेले आहेत. तर ह्या दोघांनाही आम्ही त्या ठिकाणी हात दाखवला. सॉस विथ देअर फेसेस फ्लश विथ जॉय. आणि या दोघांचेही चेहरे उजळले होते आमच्याकडे बघून. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. आणि या पद्धतीने आम्ही आमचं यश त्यांना दाखवू शकलो. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प 8 लोवे कम टू मीट अस. आणि जेव्हा आम्ही त्या 8व्या कॅम्पजवळ आलो त्यावेळेला लोवे त्या ठिकाणी आमच्याजवळ आला. अँड केम अप अबाउट 30 फीट विथ टी अँड कॉफी. आणि 300 फूट केम अप अबाउट 30 फीट विथ टी अँड कॉफी. आणि 300 फूट ते चालत आले आमच्याकडे. आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला चहा आणि कॉफी जी आहे ती आम्हाला दिली. अनदर 50 फीट डाऊन वी मीट नोएस हू बॉट अस मोर टी. अजून 50 फुटावर त्या ठिकाणी नोएसने आम्हाला एक चहा पाणी जो आहे तो पण दिला. दिस टी स्मेल्ड केरोसिन. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ह्या चहाला रॉकेलचा वास जो आहे केरोसिनचा वास जो आहे तो येत होता. ॲपरेंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. आणि साहजिकच होतं की त्या ठिकाणी रॉकेल चुकून त्या ठिकाणी रॉकेलचा एक प्रकारचा स्पर्श त्या ठिकाणी झाला असावा आणि कपात थोडंफार ते रॉकेल पडल्या कारणाने त्या ठिकाणी त्या चहाला रॉकेलचा वास येत होता. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन अप सच अ ट्रबल्स टू ब्रिंग इट. पण त्या माणसाने इतका त्रास आमच्यासाठी घेतला होता आणि कुठे काहीही न बोलता त्या ठिकाणी ते चहा आम्ही पिलो. आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल. पण कुठलाही स्मेल असू द्यात तो चहा जो आहे तो आम्ही आनंदाचा आस्वाद घेत त्या ठिकाणी तो चहा आम्ही घेतला. आणि अशा प्रकारे ही माउंट एव्हरेस्टची जी मोहीम आहे ती एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे ह्या दोघांनी त्या ठिकाणी सर केलेली आहे. कशाप्रकारे ही धडपड होती, कशाप्रकारे अडचणी होत्या आणि कशाप्रकारे त्यांनी त्या अडचणीवर मात केली ह्या संपूर्ण अशा यशोगाथेचं वर्णन ह्या ठिकाणी आलेलं होतं की जे आपण पूर्ण केलेलं आहे. टॉपिक आपला होता
ऑन टू द समिट वी रीच द टॉप. तर त्या उंच शिखरावर आम्ही त्या ठिकाणी चढाई केली आणि उंच शिखर आम्ही पादाक्रांत केलं. आणि कुठेतरी त्या ठिकाणी जर मनाची भूमिका महत्त्वाची असेल आणि निश्चयाचा महामेरू असेल तर त्या ठिकाणी निश्चितच चांगल्या गोष्टी घडत असतात. आणि इथे सुद्धा त्या ठिकाणी तेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांनी हे सिद्ध केलेलं आहे की जर मनोभूमिका चांगली असेल, निश्चयाचा महामेरू असेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असेल तर आपण काहीही करू शकतो. हे या ठिकाणी निश्चितच त्या दोघांनी दाखवून दिलेलं आहे. मी अपेक्षा करतो की आपल्याला हा टॉपिक किमान समजलेला असावा. लाईन टू लाईन मी हे सगळं समजून सांगितलेलं आहे. आता आपण पुढच्या भागाकडे आपण वळूया. ब्रेन स्टॉर्मिंग जे आहे ते पुढचा जो पार्ट आहे त्याकडे आपण वळूया. अ, पुढचा भाग जो आहे तो आहे ब्रेन स्टॉर्मिंगचा. तर इथे आपल्याला दिसतंय ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी इथे आलेली आहे. तर आपण इथे थांबूया आणि हा भाग जो आहे तो इथे आपण संपला असं मी डिक्लेअर करतो. पार्ट नंबर 6कडे आपण आता लगेचच सुरुवात करूया. पार्ट नंबर 6ला ए व्ही नंबर 6कडे आपण जाऊया.